मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। ठोस पुराव्यांअभावी राज ठाकरेंसह मनसैनिकांची निर्दोष मुक्तता झाली। 2008 साली रेल्वे भरती दरम्यान परप्रांतीयांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते। परप्रांतातून विद्यार्थी परीक्षेला आल्याचा पुरावा सादर करता आला नाही असं राज ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। मनसैनिकांनी परप्रांतीयांना मारहाण केल्याचा आरोप सिद्ध करता आला नाही असंही राज ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं। सरकारकडनं प्रयत्न केले गेले, परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सीडी जी होती त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही। हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही। पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही। त्यामुळे ही सीडी जे हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे। श्रेयस सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। श्रेयस, या प्रकरणामध्ये अखेर पडदा पडलेला आहे। 2008 पासूनचे प्रकरण शेवटी हा पडदा पडला असं म्हणावं लागेल प्रसन्न सर, कारण आपण बघू शकतो 2008 सालापासून हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं आणि आता 2026 आहे। कल्याणला सुरू झालेलं प्रकरण ठाणे कोर्टात आलं। ठाणे कोर्टात शेवटी तीनदा आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आज जजनी निर्दोष मुक्तता केली। फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाही तर त्यांच्या सोबतचे जे 6 आरोपी होते त्यांना सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आताच आपण वकिलांचं बाईट ऐकलं, त्यांनी थेट सांगितलेलं आहे की जी सीडी दाखल करण्यात आली ज्याच्यात राज ठाकरेंचं भाषण होतं त्या सीडीला कोणतीही किंमत यावेळी आपण देऊ शकत नाही असं थेट जज म्हटलेलं आहे। त्याचंच कारण हे तर राज ठाकरेंचं इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात नव्हतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। 2008 सालापासून मनसे असो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो त्यांच्या सोबत हे संपूर्ण प्रकरण जे आहे रेल्वे मारहाणचं हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं। मात्र आज गेल्या आता 2026 साली हे प्रकरणावर पडदा पडून त्यांची निर्दोष मुक्तता आता करण्यात आली। प्रश्न सर, धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।